साध है, स्नेहल रानी की साध है। बहारों फूल बरसाओ, स्नेहल रानी की साध है, स्नेहल रानी की साध है। सुटलेला अंबाडा बांधू दे सावरिया, सुटलेला अंबाडा बांधू दे सावरिया। चाफ्याची शुभ्र फुले माळ रे सावरिया, चाफ्याची शुभ्र फुले माळ रे सावरिया। गरम गरम जिलेबी आण रे सावरिया, गरम गरम जिलेबी आण रे सावरिया। माहीमचा हलवा खाऊ घाल रे सावरिया, माहीमचा हलवा खाऊ घाल रे सावरिया। चाफ्याची शुभ्र फुले माळ रे सावरिया। थंड थंड आईस्क्रीम आण रे सावरिया, थंड थंड आईस्क्रीम आण रे सावरिया। शहाळाचं पाणी दोघे पिऊ रे सावरिया, शहाळाचं पाणी दोघे पिऊ रे सावरिया। चाफ्याची शुभ्र फुले माळ रे सावरिया। इंदोरी पाणीपुरी खाऊ घाल रे सावरिया, इंदोरी पाणीपुरी खाऊ घाल रे सावरिया। गरम गरम वडा पाव आण रे सावरिया, गरम गरम वडा पाव आण रे सावरिया। चाफ्याची शुभ्र फुले माळ रे सावरिया। पहिल्या वेळेस नवीन असतं आणि त्यावेळेस सर्वजणच विचारतात तुला काय खावं वाटतं, तुला कुठे जायचंय का। आणि अशा वेळेस त्या महिलेचं मन कोणत्या पदार्थात जाईल सांगताच येणार नाही। तर मला जर वाटतंय प्रत्येकीला जर विचारलं ना तुला काय आवडतं, तर प्रत्येकीची आवड तिखट गोड आंबट तुरट काय येईल काहीच सांगता येत नाही। पण अशा वेळेस नक्कीच काहीतरी वाटतच असतं आणि कुणीतरी कौतुक करावं, कुणीतरी आपल्याला त्यांच्या हातून बनवून द्यावं असं नक्कीच वाटत असतं। आणि आजचा हा दिवस हा त्यांना कुणीतरी बनवून देण्याचा, कुणीतरी कौतुक करण्याचा आलेला आहे। आणि आजचा दिवस हा त्यांचा भाग्य दिवस म्हटला तरी चालेल, कारण आतील बालक हे सर्व ऐकतच आहे। डोहाळ माझ साई बांधला,
सोन्याचं घुंगरू माझ्या पैंजणला, डोहाळ माझं साई बनला. सोन्याचं घुंगरू माझ्या पैंजणला, डोहाळ माझं बोरखाण्याचं, डोहाळ माझं बोरखाण्याचं, चव आहे माझ्या दिबेला. सोन्याचं घुंगरू माझ्या नथनीला, डोहाळ माझं साई बनला. सोन्याचं घुंगरू माझ्या नथनीला, डोहाळ माझं आवळे खाण्याचं, डोहाळ माझं आवळे खाण्याचं, चव आहे माझ्या ओठाला. सोन्याचं घुंगरू माझ्या पैंजणला, डोहाळ माझं साई बनला. सोन्याचं घुंगरू माझ्या पैंजणला, डोहाळ माझं कैरीच्या लोणच्याचं, डोहाळ माझं कैरीच्या लोणच्याचं, जिभे आहे तव माझ्या ओठाला. सोन्याचं घुंगरू माझ्या नथनीला, डोहाळ माझं साई बनला. सोन्याचं घुंगरू माझ्या नथनीला. असा सोहळा आहे आणि माहेरच्या मायेने आपल्याला इथे निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि साईबांच्या प्रांगणामध्ये तुमचं कौतुक आपण करत आहोत. आणि हे आपल्याला कसं वाटलं आणि मागील जो काही कार्यक्रम झाला त्याविषयी आपल्या भावना इथे व्यक्त कराव्यात अशी विनंती करते. आज जो हा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम ठेवलाय त्याच्यामध्ये अनेक जणांनी सहभाग घेतला आणि हा सगळा कार्यक्रम जो मॅडमने अरेंज केला तो त्यांना सगळ्यांनाच कसा आनंद देणार आहे. हा आज पहिल्यांदाच मी पाहते सगळा एकत्र कार्यक्रम. आमचाही झाला पण एक एकटा झालाय. इथून पुढे आम्ही पण असाच मोठा आणि आमच्याबरोबर अजून 2 जणींचा घेण्याचा प्रयत्न करू आणि आमचं मोठं वाढू. थँक्यू. गाणी आपण भाभींकडून ऐकलेली आहेत. भाभींसाठी एक जोरदार टाळ्या वाजूया. आता आपण उखाण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. सर्वप्रथम मान आपल्याला हिरव्या साडीला द्यायचं आहे. आधी ज्या हिरव्या साडीतल्या आपल्या गरोदर माता आहेत त्या उखाणा घेणार आहेत. मी विनंती करते आमच्या ताईंना की आपण इथे यावं आणि छानसा उखाणा ठसक्यामध्ये घेऊन दाखवावा. सगळ्यांनी टाळ्यामध्ये स्वागत करायचंय. माझं नाव सुषमा संतोष कुलकर्णी. हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी संतोष रावांचं नाव घेते सामुदायिक डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमामध्ये. खूप खूप अभिनंदन आहे. दुसरी हिरवी साडी. माझं नाव सौ अर्चना बंधू आनंदकर नाव घेते. सुशील माझे सासू सासरे, वीर माझा हौशी, मंडळरावांचं नाव घेते डोहाळी जेवणाच्या दिवशी. छान छान छान. तिसऱ्या आमच्या हिरव्या साडीतल्या माता टाळ्यांनी स्वागत करूया. माझं नाव अनिता आनंद बेलेकर नाव घेते. मेव्यात मेवा कोकणातील काजू आनंदचं नाव घ्यायला मी कशाला लाजू. छान 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 छान. आता विनंती करणार आहे मी देशमुख ताईंना की आपण सगळ्याजणी गरोदर माता इथे जमलेलो आहोत. आपल्या सगळ्यांना आठवत असेल, देशमुख ताईंना आठवत असेल की आमच्या पहिल्या ज्येष्ठ सुनबाई ज्या होत्या आहेत डॉक्टर सौ श्रुतिका यांच्या डोहाळ जेवणाच्या वेळेसही आपण सामुदायिक डोहाळ जेवणाचा हा अशा प्रकारचा समारंभ संपन्न केलेला होता. आणि त्यावेळेस सुद्धा तो सामुदायिक डोहाळ जेवण तर सगळीकडे होतातच, ते सिंगल डोहाळ जेवण होतात, पण सामुदायिक रीतीने डोहाळ जेवण होणारा तो भारतातला पहिला आणि जगातला पहिला होता. आणि हा आता त्यानंतर त्याचा प्रचार आणि प्रसार झाला की जळगावमध्ये, सोलापूरमध्ये, शहाद्यामध्ये, पुण्यामध्ये, कल्याणमध्ये विविध ठिकाणी अशा प्रकारचे सामुदायिक डोहाळ जेवण संपन्न व्हायला लागले. आणि हा फक्त 125वा हा डोहाळ जेवणाचा उपक्रम आपण इथे साजरा करत आहोत. आणि या डोहाळ जेवणाच्या माध्यमातून 2 प्रकारच्या गोष्टी आपण सामुदायिकरित्या करू शकतो. ते एक म्हणजे स्त्री जन्माच्या स्वागताचा संदेश या निमित्ताने देता येतो आणि दुसरं म्हणजे कुपोषण होऊ नये म्हणून जे काही गोष्टीचं आपण पालन करायला हवं असतं
त्या सगळ्या गोष्टींचं पालन यामध्ये होत असतं. आता थोड्या वेळाने त्याची माहिती सांगण्यात येणार आहे, परंतु एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत त्यांच्या वतीने स्वागत करण्यासाठी मी देशमुख ताईंना विनंती करते. प्रथमतः की हा आपला दुसरा कार्यक्रम आहे. सुधाताईंनी मगाशी सांगितलंच की सुधाताईंचा कार्यक्रम म्हटलं की फक्त सांगायचा अवकाश की गरोदर माता स्वतःहून म्हणते मी येणार. आणि सकाळी आपल्याला इथे कसं होतं की प्रत्येक गोष्टीला तोंड देऊन इकडे यायचं असतं. आणि एक सकाळी गरोदर माता दवाखान्यात डिलिव्हरी झाली, म्हणजे तिला इच्छा असूनही ती येऊ शकली नाही. मग तिला ड्रॉप करून आम्ही दुसऱ्या गरोदर मातेला पकडलं. म्हणजे की गरोदर माता हे झाली की तिला नोंदणी झाली की आम्हाला लगेच सुधाताईंची आठवण येते की आपल्याला आता डोहाळ जेवणाचा प्रोग्राम होणार, आपल्याला नक्कीच बोलवलं येणार. आणि आम्ही तिला आधीच सांगितलेलं असतं की कुठं जाऊ नको बरं का, मी ऐनवेळेस कधी पण तुला सांगेल. आणि ह्या आतुरतेने पण वाट बघतात. आज 2 दिवसापासून आमचं हेच चाललं होतं. निंबळ गटातील आपल्या शारदाताई आणि आम्ही दोघे जणी फक्त गरोदर मातांच्या भेटी, सेविकांच्या भेटी आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून इथे कशा येतील. त्यानं आपल्या घरातली स्त्री बाहेर पडताना पहिल्यांदा आपल्याला घरच्यांना विचारल्याशिवाय तिला बाहेर पडण्याचं, त्यातले त्यात गरोदर असताना तर 10 जणांना विचारून ती बाहेर पडते. म्हणून मग प्रत्येकाची काळजी घेऊन किंवा प्रत्येकाची परमिशन घेऊन ते मातेला इथे आणायचं होतं. त्यामुळे आम्हाला सकाळी थोडासा उशीर झाला, कारण प्रत्येक माता घरातून विचारत इथेपर्यंत आले. आणि प्रत्येकीला आज कसं झालंय की आपल्या आईने किंवा आपल्या मोठ्या बहिणीने आपला हा कार्यक्रम आयोजित केलाय असा आनंद तिला वाटायला लागलाय. आणि ह्या आनंदाच्या भरात इतक्या भारावून गेल्यात की त्यांना असं वाटतं आपल्याला सुद्धा 2 शब्द बोलायला नक्कीच मिळेल. आणि शिवाय त्यांच्या ज्या आठवणी आहेत, म्हणजे आज आपण आपल्या आईकडे जाऊ शकलो नाही तरी आपल्या मोठ्या बहिणीकडे, आपल्या माते समान आईकडे नक्कीच आलो आहोत, याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. खूप खूप धन्यवाद. एकात्मिक बाल विकास सेवा ही जी काही शासनाची योजना आहे, हा शासनाचा विभाग आहे, तो इतका समरसून काम करत असतो की माता गरोदर झाली आणि तिची नाव नोंदणी झाली इथपासून ते बाळ जन्माला येऊन ते 2 वर्षापर्यंत होईपर्यंत त्यांची संपूर्ण काळजी हे शासन घेत असतं. आणि ताई बन आपल्याला माहिती आहे की सगळीकडे हिवराई आहे. खूप खूप स्वागत आहे आपलं, खूप खूप स्वागत आहे. आणि या साईबनच्या रम्य परिसरामध्ये आपण हा डोहाळ जेवणाचा रम्य असा सोहळा इथे संपन्न करत आहोत. या डोहाळ जेवणामध्ये तुम्हाला केवळ म्हणजे फुलांनी सजवलेलं नाहीये, तर तुम्हाला इथे बोटिंग करता येणार आहे, तुम्हाला इथे पोपेट शोचा आनंद घेता येणार आहे, इथे तुम्हाला निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरता येणार आहे, तुम्हाला पक्षी उद्यान पाहता येणार आहे, पक्ष्यांची हितगुज करता येणार आहे. आणि या सगळ्या जे काही नटलेल्या संस्कृतीने नटलेल्या या साईबांचा पूर्ण आस्वाद तुम्हाला आज इथे मनमोकळेपणाने घेता येणार आहे. सामुदायिक डोहाळ जेवणाचा उद्दिष्टच खूप मौलिक असं उद्दिष्ट आहे. एक तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण गेलं पाहिजे, निसर्गाचा आनंद आपण घेतला पाहिजे, निसर्गाबरोबर समरस आपण झालं पाहिजे. निसर्गाने जो काही हिवराईचा आशीर्वाद दिला तो आपण प्राप्त केला पाहिजे. आणि म्हणूनच बागेत जावं, बागेमध्ये बागडावं, बागेमध्ये भोजन करावं, बागेचा आस्वाद घ्यावा, पक्ष्यांची किलबिल ऐकावी, अशा प्रकारचा संकेत आपल्या भारतीय संस्कृतीने या डोहाळ जेवणाच्या निमित्ताने दिलेला आहे. आणि पारंपरिक दृष्ट्या विचार केला तर हजारो लाखो वर्षापासून डोहाळ जेवण हा भारतीयांचा एक आत्मा राहिलेला आहे. आणि या डोहाळ जेवणाच्या समवेतच आज या सामुदायिक डोहाळ जेवणामध्ये 2 संस्कार, जसं मी आपण म्हटलं आधीच की 2 संस्कार आपण इथे करणार आहोत. एक तर स्त्री जन्माच्या स्वागताचा आणि दुसरा कुपोषण मुक्तीचा. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मुलींची घटती संख्या हा खूप मोठा चिंतेचा विषय झालेला आहे. आज मुलगी जन्माला आली नाही तो उद्याची आई निर्माण होणार नाहीये. आणि मग पुढे जे नियोजित वर आहे त्यांना वधूही कधी लाभणार नाहीये. आणि एकंदरीतच सृष्टीचं रूप, पृथ्वीचं रूप, निर्मितीचं स्वरूप ही एक स्त्री असते. आणि तीच नसेल तर निर्मिती होणार नाही. सृष्टी आणि पृथ्वी हे दोन्हीही अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर मग जातील. आणि म्हणूनच हा सृष्टीचा सोहळा
डोहाळ जेवण याच्या मागे गर्भित अर्थ आहे की आपल्या उदरामध्ये जे कुणी बाळ असेल, मग मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत केलं पाहिजे. आनंद आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये वाटला पाहिजे. मुलगा झाला की पेढे वाटले जातात आणि मुलगी झाली की घरातलं वातावरण हे उदास होतं, हताश होतं. तसं न होता मुलगी झाल्यानंतरही आनंद उत्सव आपण साजरा केला पाहिजे. म्हणून तुम्ही आता तुमच्या पाठीमागे पाहत आहात की या हो सगळे सगळे या, या हो सगळे सगळे या, फेर आपण धरू चला, डोहाळ्याची गाणी आता तुम्ही आम्ही गाऊ चला. या हो सगळे सगळे या, फेर आपण धरू चला, डोहाळ्याची गाणी आता तुम्ही आम्ही गाऊ चला. सौभाग्याचं लेणं ते निसर्गाचं देणं हो, सौभाग्याचं लेणं ते निसर्गाचं देणं हो, मुलगा असो वा मुलगी दोघांचंही स्वागत हो. सौभाग्याचं लेणं हे निसर्गाचं देणं हो, मुलगा असो वा मुलगी दोघांचंही स्वागत हो. राम असो वा कृष्ण, राम असो वा कृष्ण, सरस्वती असो वा लक्ष्मी, दोघही साजरी आमच्या घरी उत्सव हो. मग आपल्याकडे राम आला किंवा सीता आली तरी पण आपल्याला तेवढाच आनंद झाला पाहिजे, तेवढाच आनंद उत्सव आपण साजरा केला पाहिजे. आपल्या मातेला सुद्धा कमीपणा वाटला नाही पाहिजे की मी एका मुलीला जन्म दिलेला आहे. कारण परंपरा, रूढी, रीतिरिवाज याच्यामध्ये हजारो वर्षापासून आपल्या मनामध्ये एक प्रकारचं माइंडसेट झालेलं आहे, एक प्रकारचा माइंडसेट झालेला आहे की मुलगी झाली की घर उदास होतं. असं न होता उलट तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, स्वाभिमान वाटला पाहिजे की एका कन्येला मी जन्म दिलेला आहे, एका सृष्टीची निर्मिती मी केलेली आहे. जसं मी काही गोष्टी निर्माण करू शकते तशी माझी मुलगी पुढे जाऊन काही गोष्टी निर्माण करणार आहे. आणि म्हणून सृष्टीची, पृथ्वीची आणि निर्मितीची देवता ही एक स्त्री असते आणि तिला जन्म दिल्यानंतर आपल्या स्वतःला आनंद वाटला पाहिजे. हा पहिला संस्कार आपण आपल्या स्वतःमध्ये केला पाहिजे. आपल्याला कुठेही कमीपणा वाटला नाही पाहिजे की मी एका मुलीला जन्म दिलाय. तर म्हणून स्त्री जन्माचे स्वागताविषयीचा संस्कार, त्याची माहिती ही आपण घेतली पाहिजे. याविषयीची माहिती पत्रिका आपण सर्वांना थोड्या वेळानंतर देण्यात येणार आहे. दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट म्हणजे कुपोषण व्हायला नको आहे. मला सांगण्यास खूप वाईट वाटतं की भारतामध्ये 5 बालक जर घेतले तर त्यातला एक बालक हा कुपोषित असतो. म्हणजे एवढी सुशिक्षित घराणं आहे, एवढं सुशिक्षित घरामध्ये खायला प्यायला आहे, तरी पण अज्ञान आणि अंधश्रद्धा यामुळे बाळाला जे हवं ते बाळाला मिळत नाही आणि त्यामुळे कुपोषण होतं. गरीब घरामध्ये, मध्यमवर्गीय घरामध्ये ज्यांना खायलाच काही नसतं त्यांची गोष्ट वेगळी आहे. परंतु आपला भारत देश हा निसर्गाने समृद्ध आहे. 3 ऋतू इथे होतात. आपल्याकडे उन्हाळा होतो, पावसाळा होतो, हिवाळा होतो, शेती होते आणि शेती प्रधान देश आहे. धन, धान्य, अन्न मुबलक प्रमाणामध्ये आपल्याकडे आहे. मग गरीब घरामध्ये सुद्धा खायला प्यायला मिळू शकतं, पण ते योग्य प्रकारे आपण त्याचा आस्वाद घेतला पाहिजे, मुलांना ते खाऊ घातलं पाहिजे आणि अज्ञान आणि अंधश्रद्धा जी आपल्या मनामध्ये आहे ती आपण सोडून दिली पाहिजे. आणि म्हणून खूप वाईट वाटतं की आपल्या भारत देशामध्ये शेती प्रधान देश असून सुद्धा कुपोषणामध्ये आपला भारत देश जगामध्ये पहिल्या नंबरवर येतोय आणि प्रत्येक 5 मुलांमध्ये एक बालक, एक आपलं जी उद्याची राष्ट्रीय संपत्ती आहे आपलं लेकरू, हे कुपोषणाच्या आहारी गेलेलं आहे. खरं म्हणजे आता आपल्या नेहमी ऐकत आहात की आपला भारत देश महासत्ता होणार. कशाच्या जोरावर बोललं जातं हे? कारण 2020 म्हणजे 2020 या वर्षी आपल्या भारत देशामध्ये जगाच्या पाठीवर जेवढे काही तरुण लोक आहेत त्यातले 75% तरुण लोक हे आपल्या भारतामध्ये असणार आहेत. मग हेच तरुण लोक म्हणजे कोण आहेत? ते तुमच्या पोटामध्ये असलेली बाळं आहेत. या बाळांची आपण जर नीट काळजी घेतली नाही, त्यांना कुपोषित ठेवलं, त्यांचं आरोग्य व्यवस्थित ठेवलं नाही, त्यांना दीर्घायुष्य दिलं नाही, तर मग हे महासत्ता आपला भारत देश होऊच शकत नाही. म्हणजे तुम्ही केलेला हा संकल्प हा केवळ तुमच्या पुरता मर्यादित संकल्प नाहीये, तुमच्या कुटुंबाशी केलेला मर्यादित संकल्प नाहीये, तर हा संकल्प देशा एवढा मोठा संकल्प आहे. म्हणून आजच्या या डोहा जेवणाला, या सामुदायिक डोहा जेवणाला अत्यंत जास्त महत्व आहे. याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत की कुपोषण होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे. एक, आता तुम्ही सगळ्या जणी गरोदर माता आहेत, या सगळ्या गरोदर मातांनी आपल्या आहाराविषयीची काळजी घेतली पाहिजे. आपण काय खाल्लं पाहिजे,
काय केलं पाहिजे, आपलं मन कसं आनंदित राहिलं पाहिजे, आपल्या भावना नेहमी कशा सकारात्मक राहिल्या पाहिजेत, आपण मोकळ्या हवेमध्ये फिरायला कसं गेलं पाहिजे, आपल्या अन्नाचा आहाराचं नियोजन योग्य पद्धतीने करणं हा पहिला कलम आहे कुपोषणाचा. दुसरा कलम कुपोषणाचा जो आहे की तुमची जेव्हा डिलिव्हरी होईल, जेव्हा ते पहिलं दूध असतं ज्याला चीक असं म्हटलं जातं, या पहिल्या दुधाला चीक असं म्हटलं जातं, ते चीक तुम्ही बाळाला पाजलंच पाहिजे. इथे आपल्याकडे गैरसमज आहे, इथे आपल्याकडे अंधश्रद्धा आहे की ते चीक फेकून दिलं जातं, बाळाला पाजलं जात नाही, बाळाला मधाचं बोट लावलं जातं, नाही तर साखर पाणी दिलं जातं, नाही तर अन्य काही गोष्टी दिल्या जातात. हे अत्यंत चुकीचं आहे. तर ते न करता बाळाला आईचं जे पहिलं दूध आहे ज्याला आपण चीक म्हणतो ते दिलंच पाहिजे. हे दुसरा कलम आहे कुपोषणाचा. तिसरा कलम कुपोषणाचा आहे की बाळाला 6 महिने फक्त आईचं दूध आणि फक्त आईचं दूधच द्यायचं, दुसरं काही द्यायचं नाही. ही गुटी द्या, ती गोटी द्या, हे टॉनिक द्या, ते टॉनिक द्या, काही नाही. पहिले 6 महिने पूर्ण बाळाला फक्त आईचं दूध द्यायचं. किती वेळा? बाळ मागेल तेव्हा, बाळ मागेल तेवढ्या वेळेस फक्त आईचं दूध बाळाला पहिले 6 महिने द्यायचं आहे. आणि त्यानंतरचा चौथा कलम आहे की 2 वर्षापर्यंत बाळाला आईचं दूध दिलं पाहिजे, पण त्यासोबत 6 महिन्यानंतर त्याला पूरक असा आहार दिला पाहिजे. मग त्या पूरक आहारामध्ये भाताची पेज आहे, मऊ केलेला भात आहे, वरण भात आहे, अनेक प्रकारच्या भाज्यांचे सूप आहेत, वगैरे वगैरे गोष्टी तुम्हाला नंतर सांगितल्या जातीलच. तर त्याप्रमाणे या 4 गोष्टींचं नियोजन जर आपण केलं, पहिली गोष्ट की तुम्ही गरोदर असताना आहाराचं आणि आरोग्याचं योग्य नियोजन करणं. दुसरी गोष्ट बाळंतपण झाल्या झाल्या पहिलं दूध ज्याला आपण चीक म्हणतो ते बाळाला पाजणं. तिसरी गोष्ट 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आणि फक्त आईचं दूधच देणं. आणि चौथी गोष्ट 6 महिन्यानंतर बाळाला पूरक आहार देणं, पण तरी पण 2 वर्षापर्यंत बाळाला अंगावरचं दूध चालू ठेवणं. या 4 गोष्टीचं जर आपण पालन केलं तर आपल्या भारत देशाचा जो कुपोषणाचा जो शाप आहे तो पूर्णतः निघून जाईल आणि आपलं बाळ सुदृढ होईल, संपन्न होईल, आरोग्यदायी होईल, दीर्घायुष्य होईल, बुद्धिमान होईल. आणि हे सगळं आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे ना, आहे की नाही? सगळ्यांना असं वाटतं ना आपलं बाळ छान व्हावं, वाटतं की नाही? तर अशा प्रकारे आपल्याला एका राष्ट्रीय संपत्तीला जन्म द्यायचा आहे. आणि ही राष्ट्रीय संपत्ती ही मुलगा असो किंवा मुलगी असो, दोघांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आपल्याला करायचं आहे. आता तुम्हाला मी एक चार्ट दाखवणार आहे आणि त्या चार्टनुसार तुम्हाला मी माहिती सांगत आहे. गरोदरपणातील आहार सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका आणि लक्ष देऊन पहा की धान्य, डाळी, तेल, तूप, साखर, गूळ, पालेभाज्या, कंद, मुळे, फळे, फळभाज्या, दूध, दही, मांस, मासे, अंडी चालत असतील तर, आणि पाणी हे योग्य प्रमाणात हवं आहे. धान्य घेत असताना आपण दिवसभर जे जेवण करतो त्याच्यामध्ये 2 मूठ भात असला पाहिजे, 6 पोळ्या असल्या पाहिजेत आणि 3 भाकरी असल्या पाहिजेत. एकाच वेळेस या गोष्टी खायच्या नाहीये. दिवसातून 5 वेळा खा, 6 वेळा खा, पण एवढं अन्न आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे. डाळीमध्ये 1 कप डाळ आपण गेली पाहिजे, 5 चमचे तेल, तूप गेलं पाहिजे. साखर आणि गुळ घेत असताना ते 10 चमचे असले पाहिजेत. पालेभाजी घट्ट असली पाहिजे. पालेभाजी खायला सांगितली म्हणून पातळ एकदम पालेभाजी खाल्ली तर त्यातून जीवनसत्व आपल्याला जेवढे हवे तेवढे मिळणार नाहीत, त्याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे. गाजर, बीट, कांदा, मुळा, फळांमध्ये केळी, संत्री, मोसंबी, सफरचंद, फळभाज्यांमध्ये गवार, घेवडा, दुध्या, भेंडी हे सगळं आवश्यक आहे. दूध आणि दही 4 कप म्हणजे 2 कप दूध आणि 2 कप दही असणं आवश्यक आहे. आणि ज्यांना चालत असतील त्यांनी 1 अंडं रोजचं खायला हरकत नाहीये. आणि 2 लिटर पाणी मात्र आपल्याला प्यायचं आहे. एकदम पाणी पिलं जात नाही मान्य आहे, पण थोडं थोडं पाणी आपल्याला 2 लिटर पाणी रोज पिलं पाहिजे. आता गरोदरपणातली काळजी काय घेणं आवश्यक आहे तर एक की नोंदणी
अंगणवाडीमध्ये तुमची नाव नोंदणी करायची आहे की तुम्ही आता गरोदर आहात, गरोदरपणाची काळजी घ्यायची आहे. नंतर अनेक प्रकारचे लसीकरण आपण गरोदरपणामध्ये करतो. मग ते टीटीचं इंजेक्शन असेल किंवा आयरनच्या गोळ्या असतील, फॉलिक ऍसिडच्या गोळ्या असतील, हे सगळे उपचार आपल्याला घेणं आवश्यक आहे. समतोल आहार असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये शरीरवर्धक आहार आहे, शक्तिवर्धक आहार आहे आणि संरक्षण करणारे आहार आहेत. या तिन्ही आहार पद्धतीचा आपल्या जेवणामध्ये उपयोग करणं आवश्यक आहे. त्यानंतर हिमोग्लोबिनचं प्रमाणाचं चेकअप आपण गरोदरपणात करतो. सगळ्यांनी केलंच असेल, केलंय ना? सगळ्यांची हिमोग्लोबिन चांगली आहे. कारण आपल्या भारत देशामध्ये आणखीन एक शाप आहे की तो म्हणजे आपण महिला जेवणच फार कमी करतो. सगळ्यांना आधी जीव घालतो, उरलं सुरलं आपण खातो आणि त्याच्यामध्ये जे जीवनसत्व जायला पाहिजे, जे हिमोग्लोबिन वाढायला पाहिजे ते वाढले जात नाहीत. तसं न होता गरोदरपणामध्ये दुहेरी जबाबदारी आपल्यावर असते. त्यामुळे आपला हिमोग्लोबिन हे चांगल्याच प्रमाणात असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी म्हणून लोहयुक्त आहार आपल्याला घ्यायचा आहे. लोहयुक्त आहारामध्ये पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, नाचणी, गूळ जास्त प्रमाणात टाकायचा आहे जेवणामध्ये. कोशिंबीर घ्यायची आहे, ताजं लिंबू घ्यायचं आहे आणि जेवणानंतर लगेच चहा आणि कॉफी कधीच घ्यायची नाही. हे लक्षात ठेवा की जेवण झाल्या झाल्या चहा कॉफी कधीही घ्यायचं नाही. आणि आपण जेवण झाल्यानंतर मात्र लोहवर्धक गोळ्या आपल्याला दिवसातून 2 वेळा सुमारे 3 महिनेपर्यंत आपल्याला घ्यायच्या आहेत. अन्न बनवत असताना जर आपण योग्य रीतीने अन्न बनवलं नाही तर त्यातले जे जीवनसत्व आहेत ते जीवनसत्व कमी होतात. म्हणून भाजी आधी धुवायची आणि मग कापायची. आधी कापून मग धुवायची नाही, आधी धुवायची आणि मग कापायची. त्यानंतर तांदूळ धुत असताना खूप चोळून धुवायचे नाहीत आणि भाताची पेज काढायची नाही. भाजी जास्त वेळ शिजवायची नाही, कणिक जास्त चोळायची नाही आणि भाजी शिजवताना चिंच आणि आमसुलाचा वापर करायचा. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं. डाळी आणि उसळी शिजवताना खायचा सोडा वापरायचा नाही, त्याच्यामुळे अपाय होतो. आणि अशा प्रकारे स्वयंपाक करत असताना स्वच्छ हात धुवून स्वयंपाक करायचा आहे आणि शिळं आणि उघडे पदार्थ कधीही आणि केव्हाही खायचे नाहीत. अशा प्रकारे गरोदर मातांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. आणि बाळांपण जेव्हा आता तुमची नाव नोंदणी झालेली आहेच आणि तुम्हाला जर पोटामध्ये दुखायला सुरुवात झाली आणि तुम्ही जर फोन केलात तर तुम्हाला घ्यायला गाडी सुद्धा येते. जननी शिशु सुरक्षा योजनेअंतर्गत तुम्हाला घ्यायला वाहनही येतं, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातं. तुमची डिलिव्हरी झाल्यानंतर तुमचे औषध उपचार सुद्धा शासनाच्या वतीने दिले जातात. शासनाच्या वतीने तुमची डिलिव्हरी होते आणि परत तुम्हाला सुखरूप घरी पाठवण्याचं काम ही त्याच वाहनाने होते. आई मला नेसव शालू हिरवा, आई मला नेसव शालू हिरवा, डोक्यामध्ये कळ्यांचा गजरा, डोक्यामध्ये कळ्यांचा गजरा, मोगऱ्याचा सुवास हवा, आई मला नेसव शालू हिरवा, आई मला नेसव शालू हिरवा, मुख कमलावर चंद्राचे रूप, मुख कमलावर चंद्राचे रूप, रूप पाहणारा जवळ हवा, आई मला नेसव शालू हिरवा, आई मला नेसव शालू हिरवा, डोहाळे माझे साई बनला होते, डोहाळे माझे साई बनला होते, सुधाजींचे कौतुक हवे, आई मला नेसव शालू हिरवा, सुरेखाचे कौतुक हवे, आई मला नेसव शालू हिरवा. कंदीच्या ताटात रुपया टाकते बंदा, संगीतच्या भजनाचा प्रेमाचा
या लाडक्या सुनबाई स्नेहलजी आपला उखाणा घेत आहेत. आप आए बाहर आई दर्शन आया मेरी जिंदगी में रौनक आई. महादेवाच्या मंदिरात बेल वाजते वाकून संजयरावाचं नाव घेते तुमचा मान राखून. बरं का, ऐका हो, आज जर मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार आहे का? उद्याची आई निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होणार आहे का? मग मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला नाही तर माणसाचा वंश पुढे जाणार आहे का? जाणार आहे का? नाही. मग कोण झालं वंशाचा दिवा? कोण झालं वंशाचा दिवा? मुलगी झाली वंशाचा दिवा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा. वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष जन्म तर स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. म्हणजे मुलगी वंशाची पंटी आहे. मुलगी वंशाची दिवा पण आहे. पण समाज मनाला एकदम खरं रुजणार नाही म्हणून आपण म्हणूया मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पंटी आहे. आणि दिव्या असो किंवा पंटी असो दोघांचंही आपल्याला मनपूर्वक असं स्वागत करायचं आहे. मी अंगणवाडी सेविका सुनीता चिंतामणी. मी माझ्या सुनाला घेऊन आले आणि मला स्वतःला एक मुलीचं लग्न झालं, एक मुलगी MBA झालेली. त्यामुळं मला मुलीबद्दल का म्हणजे प्रेम आहेच आहे. आणि मुली होऊच द्यावे. सध्या जे आहेत मुलांच्या वडिलांचे जे हाल पाहतात, मुलं असून सुद्धा अनाथासारखे आई वडील राहतात, ते आम्हाला सर्वेमध्ये जाणून येतं. त्यामुळं आम्हाला खूप वाईट वाटतं की आपण किती सुखी आहे. प्रत्येक जणाच्या आजीच्या सुद्धा तोंडून काय येतं, अगं बाई तुला 2 मुली आहेत ना, तू खूप सुखी आहेस, तुझ्यासारखी तर आणि कोणीच नाही आहे. हा शब्द ऐकल्यावर इतकं समाधान वाटतं. आणि माझ्या सुनेला घेऊन आले ते मुलीसारखंच आम्ही तिचंही कौतुक करतो. मुलीसारखीच म्हणून मी तिला आणलेली आहे. आणि मुलीबद्दलही मला खूप म्हणजे आदर आहे. आणि सांगतानाही मी सांगते, गरोदर जेवढ्या आहेत त्यांना सगळ्यांनाच सांगते की मुलगी होऊ दिली तरी वाईट, मुलगी जरी झाली दुसरी असो तिसरी असो वाईट वाटू देऊ नको. ते त्यांच्या नशिबाने घेऊन येणार आहे, त्यांच्या नशिबाने त्यांना सगळं व्यवस्थित होणार आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. माझ्या सर्वेमध्ये सुद्धा बऱ्याचशा अशा मातांनी 2-2, 3-3 मुलीवरही ऑपरेशन केलेले. त्यामुळं मला मुलींबद्दल खूप अभिमान आहे. मी स्वतः जाणवते ते. माझ्या मुलींमध्ये काहीच कमी नाही आहे. दोघी खूप सुखी आहेत आणि आता दुसरी सर्व्हिसला लागेल. त्यामुळं मला कसली खंत नाही. पण विशेष म्हणजे माझ्या सासूने मला प्रवृत्त केलं ऑपरेशन करण्यासाठी. घरातील कोणाचाही पाठिंबा नसताना फक्त सासूने पाठिंबा तुझा दिला की तुला 2 मुली आहेत, बस तू जा ऑपरेशन करू नये, बाकी एकही शब्द कुणी बोलणार नाही. तिचा पाठिंबा असल्यामुळं मी हे सगळं करू शकले. त्यावेळेस मला तर काही कळत नव्हतं एवढं, पण त्यावेळेस त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे मी आज 2 मुलीवर ऑपरेशन करून खूप सुखी आहे. एवढं बोलून मी एक आदर्श माताही या आहेत आणि एक आदर्श सासू पण आहेत. या तर दुहेरी आदर्शपणाची भूमिका या निभवत आहेत. यांना स्वतःला 2 मुली आहेत, त्या आदर्श माता आहेत आणि आपल्या सुनबाईंना सुद्धा मुलगी व्हावी अशी ते अभिलाषा ठेवतात आणि सुनेला सुद्धा लेकीसारखं वागवतात. म्हणजे खरोखरच आदर्श माता आणि आदर्श सासू या दोन्ही गोष्टी यांच्यामध्ये सामावलेल्या आहेत. माझं नाव मयुरी विशाल चिंतामणी. आज साईबन इथे सुधाताई कांकारिया यांनी आयोजित केलेल्या सामुदायिक डोहाळ जेवणाचा कार्यक्रम
खूप छान झाला. कार्यक्रमाला येऊन खूप छान वाटलं. इथे अनेक प्रकारची माहिती मिळाली. स्त्रीजन्माचे स्वागत कसे करायचे हे सांगितलं. मुलींची हत्या करू नये, मुलींना जन्म द्यावा, त्यांचे नीट पालनपोषण करावे. आज आम्ही इथे साईबन येथे स्त्रीजन्माचे स्वागत असो याची शपथ घेतली सर्वांनी मिळून. आम्ही या शपथ घेतली, त्याचे पालन करू, त्या प्रकारे अंमलात आणू. माझं नाव सौ अर्चना बंडू आनंदकर. आज येथे सायबरमध्ये ढवळा जेवणानिमित्त सौ सुधाताई कांकरिया यांनी आयोजित केले होते. त्या येथील आजूबाजूच्या परिसरातील सर्व गरोदर महिलांना एकत्र करून हा कार्यक्रम त्यांनी नियोजित केला. त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो. हा कार्यक्रम खूप छान रीतीने साजरा करण्यात आला. इथे आल्याबद्दल मला खूप आनंद वाटला. मला अशी अपेक्षा पण नव्हती की इथं एकदम व्यवस्थित असा कार्यक्रम साजरा होईल. आणि हा कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व गरोदर महिलांनी स्त्रीजन्माची हत्या करू नये म्हणून आम्ही सर्वांनी स्त्रीजन्माचे स्वागत करावे यासाठी शपथ घेतली. आणि ह्या शपथीचा आम्ही आमच्या जीवनामध्ये अंमलात आणू. चला डोहाळे पूर्वा सासूबाई, चला डोहाळे पूर्वा, चिकना चिकना नवरा माझा, चिकना चिकना नवरा माझा. सासूबाई चला डोहाळे पूर्वा, सासूबाई चला डोहाळे पूर्वा, चिकना चिकना नवरा माझा, चिकना चिकना नवरा माझा. डोहाळे मला लागले आवळ्याचे, डोहाळे मला लागले आवळ्याचे. नगरला तिला आणाय सांगा, तिला आणाय सांगा. चिकना चिकना नवरा माझा. सासूबाई चला डोहाळे पूर्वा, सासूबाई चला डोहाळे पूर्वा, चिकना चिकना नवरा माझा, चिकना चिकना नवरा माझा. डोहाळे माझे पुरणपोळीचे, डोहाळे माझे पुरणपोळीचे. सासूबाई तुम्ही मला करून घाला, तुम्ही करून घाला. चिकना चिकना नवरा माझा. सासूबाई चला डोहाळे पूर्वा, सासूबाई चला डोहाळे पूर्वा, चिकना चिकना नवरा माझा, चिकना चिकना नवरा माझा. आणि बंद डोळ्यासमोर भारत मातेचं चित्र आपण आणलेलं आहे. आणि माझ्या पाठीमागे उंच आवाजामध्ये, परत एकदा सांगते, उंच आवाजामध्ये मी सांगेन त्याप्रमाणे एक एक ओळ माझ्या पाठीमागे म्हणायची आहे, म्हणजे शपथ घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, स्त्री पुरुष समानता नांदावी. यासाठी मी सदैव प्रयत्न करेन, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, स्त्री एक महान शक्ती आहे. ती अनंत काळची माता आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगी वंशाची पणती आहे, मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान, तिचा आदर सन्मान मनापासून करणे, मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे, हे माझे कर्तव्य आहे. मी सोनोग्राफी करण्यात जाणार नाही, मी सोनोग्राफी करण्यात जाणार नाही. लिंग परीक्षण करणार नाही, लिंग परीक्षण करणार नाही. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, मी
त्याविषयी जनजागृती करेन. कुपोषण मुक्त भारत होण्यासाठी प्रयत्न करेन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आहे. भारत माता की वंदे